कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारीची घोषणा करण्यात आली। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे यांची थेट लढत रंगणार आहे। पाहूयात। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम असताना फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करून शिवसैनिकांना सुखद धक्का दिलाय। श्रीकांत शिंदे हे महायुतीचे कल्याणचे उमेदवार असून त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्ते जीवाचं रान करतील अशी ग्वाही फडणवीसांनी दिली। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल। फडणवीसांनी केलेल्या घोषणेनं शिवसेना नेत्यांचा जीव भांड्यात पडलाय। महायुतीतल्या सर्वांनीच कामाला लागावं असं आवाहन शिवसेना नेत्यांनी केलं। माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आणि आता महायुतीचा निर्णय उमेदवारीचा झाल्यानंतर सर्वच घटक पक्षांनी, महायुतीमध्ये सहभागी असणाऱ्या सगळ्याच पक्षांनी ती आपली जबाबदारी आहे असं समजून ती जागा जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करायचंय। फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर श्रीकांत शिंदेंनीही फडणवीसांचे आभार मानले। घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे काही घटक पक्ष आहेत, NCP वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जे आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल। कल्याण ठाण्याचा उमेदवार जाहीर होत नसल्यानं शिवसैनिकांच्या मनात धाकधूक होती। उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवसैनिकांना हायसं वाटू लागलं असेल। आता कल्याणमधील शिवसैनिक जोमानं कामाला लागतील यात शंका नाही। बारामतीतून विकास कोकरेसह अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।